धम्म आचरण करत असताना कोणत्या कोणत्या तत्वांचं आपण आचरण करावं, सद्धम्माचं आचरण करताना कोणती महत्वाची 5 तत्व आपण ग्रहण करावी, या 5 तत्वांचा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे, जो आपल्या सर्वांकरिता अत्यंत हिताचा आणि सुखाचा आहे। ती 5 तत्व तुम्हाला सांगतो। एक एक तत्व महत्वाचं आहे, कारण आपण सर्व धम्मचारी आहोत। आपण सर्व धम्मचारी आहोत। धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच। धम्माचं आचरण करणारे आपण सर्व आहोत। त्याच्यामुळे धम्म आचरण करताना कोणत्या कोणत्या तत्वांना आपण ग्रहण केलं पाहिजे, कोणती कोणती तत्व आपण आचरणामध्ये आणली पाहिजे, ते आपण थोडं एक एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावं। बुद्ध काळातील घटना आहे। भगवान बुद्धांचा महत्वाचा उपदेश आहे। एकदा श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये भगवान बुद्ध विहार करीत होते। भगवान बुद्ध जेतवनामध्ये विहार करीत असताना एक मोग्गलन नावाचा उपासक तो ब्राह्मण जातीचा होता, तर तो मोग्गलन नावाचा एक उपासक ब्राह्मण श्रावस्तीच्या त्या जेतवनामध्ये गेला भगवान बुद्धांना भेटण्यासाठी, आणि भगवान बुद्धांना अभिवादन करून बाजूला बसतो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, आम्ही तर ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि अगदी लहानपणापासूनच आम्हाला आमच्या ब्राह्मण समाजातील तत्व शिकवल्या जातं। लहानपणापासून आम्हाला शिकवलं जातं मंत्र उच्चार कसा करायचा, मग मंत्र उच्चार कसा करायचा शिकवल्यानंतर आम्हाला वेद शिकवले जातात। वेद शिकवल्यानंतर आम्हाला वेदांगे शिकवली जातात। त्यानंतर आम्हाला उपनिषदे शिकवली जातात। ते सगळं वेद वेदांगे उपनिषदे शिकवल्यानंतर मग आम्हाला ते त्याचं काय लागतं, असं घालतात ना खांड, जानव नंतर आम्हाला ते सगळं शिकून झाल्यानंतर मग आम्हाला आमचं ते जानव प्राप्त करतात, म्हणजे आम्हाला मिळवलं जातं। तेव्हा आम्हाला आमचं ब्राह्मणत्व प्राप्त झालं असं आमचं सिद्ध होते बघा। तो म्हणाला, मग भगवान, तुमच्याकडे जर कोणी धम्माचा अनुयायी आला तर तुम्ही सुद्धा तुमच्या त्या उपासकांना असं क्रमिक पद्धतीने शिक्षण देता का? तर भगवान बुद्ध म्हणतात, मोग्गलान बस, या ठिकाणी शांत चित्ताने बस। मी तुला सांगतो की ज्याप्रमाणे तुमच्या ब्राह्मण जातीमध्ये तुम्हाला जसं क्रमिक पद्धतीने शिकवलं जातं, त्या क्रमिक पद्धतीने शिकल्यानंतर मग शेवटी तुम्हाला तुमचं ब्राह्मणत्व प्राप्त होते। अगदी त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्याकडे जो धम्म अनुयायी येतो त्याला सुद्धा असंच क्रमिक पद्धतीने शिकवतो। तिने काय शाळेमध्ये शिकवतात ना, बेक बे, बे दुनी 4, याने क्रमिक शिक्षण म्हणतात त्याला। बेक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बरोबर असंच ना? तर भगवान बुद्ध सुद्धा असंच बेचा पाडा शिकवतात, असंच क्रमिक पद्धतीने शिकवतात। मग भगवान बुद्ध त्या मोग्गला गणकला म्हणतात, तो गणक होता। गणक म्हणजे ते हिशोब करणारे असतात ना, राजाच्या मंत्रिमंडळाचा तो गणक होता, हिशोब करणारा। राजाचा जो काही पैसा वगैरे यायचा त्या पैशाचा हिशोब करणारा तो मोग्गलान गणक होता। तर भगवान बुद्ध त्या मोग्गलान गणकला म्हणतात की हे मोग्गलान गणक, ऐक, ज्याप्रमाणे एक उत्कृष्ट घोडेस्वार म्हणजे कोण, जो घोड्याला प्रशिक्षण देतो ना त्याला घोडेस्वार म्हणतात। ज्याप्रमाणे एक उत्कृष्ट घोडेस्वार त्याच्या घोड्याला क्रमिक पद्धतीने शिक्षण देतो, अगोदर त्याला चालायचं शिकवतो, बरोबर आहे, नंतर त्या घोड्याला धावायचं शिकवतो, नंतर त्या घोड्याच्या नाकामध्ये त्याला काय म्हणतात, नाकात नंतर काय म्हणतात, लगाम म्हणतात। नंतर त्या घोड्याच्या नाकामध्ये लगाम टाकून त्याला पळायचं शिकवतो, नंतर त्याच्या पाठीवर बसून त्याला धावायचं शिकवतो। असं करता करता एक उत्कृष्ट घोडेस्वार त्या घोड्याला उत्कृष्ट पद्धतीने क्रमिक पद्धतीने प्रशिक्षित करतो। हे मोग्गलान गणक, मी सुद्धा माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक धम्म अनुयायीला असंच क्रमिक पद्धतीने शिकवतो, जसं तो उत्कृष्ट घोडेस्वार असतो त्याप्रमाणे।
आहे की नाही? घोडा जर प्रशिक्षित नसेल आणि नवरदेव जर त्या घोड्यावर बसला तर का होईल बरं? तर घोड्याने जर एक टांग वर केली तर सरळ नवरदेव खाली आणि डायरेक्ट त्याला उचलून की कुठं दवाखान्यामध्ये. अरे नको बाबा, मला चांगला घोडा आण म्हणतात की नाही? चांगला प्रशिक्षित घोडा आण म्हणतात. नाहीतर घोड्याने टांग मारली की नवरदेव दुसरीकडे आणि घोडा तिसरीकडे. बघा, असं होऊ नये म्हणून प्रशिक्षित घोडा असला पाहिजे. तर भगवान बुद्ध म्हणतात अगदी त्या प्रशिक्षित घोड्यास्वाराप्रमाणे मी सुद्धा माझ्या धम्म अनुयायीला क्रमिक पद्धतीने शिक्षण देतो. मग त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या मोगलान गणकला धम्म आचरणातील या सद्धम्मातील 5 प्रकारची तत्वे शिकवतात, जे तुमच्यासाठी फार महत्वाची आहेत. ही 5 तत्वे आहेत. भगवान बुद्ध त्या मोगलान गणकला म्हणतात की हे मोगलान गणक, जेव्हा माझ्याकडे एखादा धम्म अनुयायी येतो, म्हणजे एखादा उपासक येतो, एखादी उपासिका येते, एखादा भिक्खू येतो, एखादी भिक्खुणी येते, तर त्या धम्म अनुयायीला मी माझ्या सद्धम्माचा पहिला पाठ शिकवतो. पहिला पाठ मी त्याला म्हणतो की हे धम्म अनुयायी, हे धम्म अनुयायांनो, हा सद्धम्माचा पहिला पाठ आहे. हे शील आहे, हे शील आहे. हा सद्धम्माचा पहिला पाठ ग्रहण कर. मी त्या धम्म अनुयायीला सद्धम्माचा पहिला पाठ शिकवतो. हे शील आहे, हे शील ग्रहण कर. मग मी त्याला शिकवतो, भगवान बुद्ध म्हणताय, मग मी त्याला शिकवतो की हे धम्म अनुयायांनो, हे शील ग्रहण करा आणि जीवनामध्ये शीलाचं पालन करा. तर जीवन जगत असताना हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, असत्य भाषण करू नका, मद्यपान करू नका. अशा पद्धतीने हे मोगलान गणक, मी त्या धम्म अनुयायीला शीलाचा पहिला पाठ शिकवतो. हे मोगलान गणक, जेव्हा मला समजते की माझा धम्म अनुयायी हा सद्धम्माच्या पहिल्या पाठामध्ये शीलवान झालेला आहे, तर बघा, आपण सर्व उपासक आहात, सद्धम्माचा पहिला पाठ ग्रहण करा. कोणता पाठ आहे? शील. तुमच्या दैनंदिन जीवनाचा हा आधार आहे. पंचशिलेचं पालन करणे तुमच्या जीवनातील पहिला पाठ आहे. जे उपासक उपासिका आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये सद्धम्माचा पहिला पाठ ग्रहण करावा. कोणता? तुम्ही शीलाचं पालन करावं, तुम्ही पंचशीलेचं पालन करा. हे बौद्ध जीवन मार्ग आहे. जे लोक पंचशीलेचं पालन करतात ते लोक स्वतःहून म्हणतात की भंतेजी, आता आमची इच्छा आहे की आता आम्हाला उपोषणाचंही पालन करायचं आहे. तुमच्यापैकी बरेचसे लोक असतील माता भगिनी जे उपोषणाचं पालन करतात. भगवान बुद्ध सांगतात की हे मोगलान गणक, जेव्हा तो पंचशिलेमध्ये संपन्न होतो तर तो स्वतः म्हणतो की मला अष्टशील उपोषण व्रताचं पालन करायचं आहे. बघा, आम्ही बऱ्याच वेळेला, म्हणजे मागच्याही वर्षी वर्षावासामध्ये आम्ही ऑनलाईन उपोषण शिबिर राबवलं होतं. बरेचसे लोक ऑनलाईन पद्धतीने आम्हाला जॉईन झाली की जेणेकरून त्यांना उपोषण ग्रहण करता यावं. लोकांना मी नेहमी सांगतो की किमान महिन्यातून 4 दिवस तुम्ही अष्टशील उपोषण व्रताचं पालन केलं पाहिजे. 4 दिवस. कोणते? पौर्णिमा, चतुर्दशी आणि 2 अष्टमी. या महिन्यातून 4 दिवस तुम्ही अष्टशील उपोषण व्रताचं पालन केलं पाहिजे. पौर्णिमेला पालन करा, चतुर्दशीला पालन करा. तर काही लोक म्हणतात, म्हणते चतुर्दशी काय? काही लोक विचारतात आम्हाला, हे चतुर्दशी काय आहे? अमावस्याला पालन केलं तर चालत नाही का? हे चतुर्दशी काय आहे? बांधवांनो, चतुर्दशी याचा अर्थ होतो 14. पालीमध्ये जसं 10ला काय म्हणतात? 10ला म्हणतात दसम, 11ला म्हणतात एकादशी, 12ला म्हणतात द्वादशी, 13ला म्हणतात त्रयोदशी, तसं 14ला म्हणतात चतुर्दशी. आणि 15वा दिवस कोणता असतो? अमावस्याचा दिवस असतो. म्हणजे अमावस्याचा अगोदरचा जो दिवस आहे 14वा दिवस, त्याला चतुर्दशी म्हणतात. त्या दिवशी तुम्ही अष्टशील उपोषण व्रताचं पालन करावं. पौर्णिमा
त्यानंतर चतुर्दशी आणि 2 अष्टमी. अशा पद्धतीने सद्धम मातेला पहिला पाठ भगवान बुद्ध शिकवतात की दैनंदिन जीवनामध्ये पंचशीलचं पालन करा आणि महिन्यातून 4 दिवस अष्टशील उपोषक व्रताचं पालन करावं. भगवान बुद्ध त्या मोगलांगणला शिकवतात की हे मोगलांगण, ज्या वेळेस माझा धम्म अनुयायी म्हणजे माझा उपासक आणि उपासिका किंवा माझा भिक्खू किंवा भिक्खुणी, माझा धम्म अनुयायी जेव्हा सद्धम्माच्या पहिला पाठ ग्रहण करतो तो शीलवान होतो, तो सदाचारी होतो, तर त्याला मी सद्धम्माचा दुसरा पाठ शिकवतो. पहिला पाठ समजला ना कोणता आहे? पहिला पाठ शील. तर भगवान बुद्ध म्हणतात तो जेव्हा तो शीलवान होतो तर त्या धम्म अनुयायीला मी सद्धम्माचा दुसरा पाठ शिकवतो. मी त्याला म्हणतो की हे धम्म अनुयायी, हे धम्म अनुयायी, आपल्या जीवनामध्ये भोजन मतयुताचं पालन कर. सद्धम्माचा दुसरा पाठ आहे. काय म्हटलं मी? भोजन मतयुता. आणि याचा अर्थ होतो जेवणावरती संयम ठेव. सद्धम्माचा दुसरा पाठ आहे. लई कठीण आहे बापा. जेवणावर संयम ठेवणं, भोजन मतयुता कठीण आहे, लई कठीण आहे. आम्ही बघा लोकांना तेव्हाच म्हटलं की तुम्ही जेवण करायला जा, पोटभर जेवण करा, पण दुपारच्या वामकुक्षीची वाट पाहू नका. इथे येऊन बसा, इथे येऊन बसा. कारण बघा भगवान बुद्धांनी भोजनाच्या संदर्भात नियम सांगितलेला आहे. हा सद्धम्माचा दुसरा पाठ आहे. भगवान बुद्ध आपल्या धम्म अनुयायीला शिकवतात. बुद्ध म्हणतात हे धम्म अनुयायी, तुला जेवढं पोटाला लागतं त्याच्यापेक्षा 2 घास कमी खा, पण पोटाच्या वरती खाऊ नको. हे बुद्ध शिकवतात. हे साध्या साध्या गोष्टी आहेत. हे कोणतं असं मोठं म्हणजे डोक्याच्या वरून जाणार असं काय अभिधर्माचं तत्वज्ञान नाहीये. अगदी व्यवहारिक गोष्ट आहे. बुद्ध शिकवतात की हे धम्म अनुयायी, तुझ्या पोटाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खा किंवा 2 घास कमी खा. जर तू पोटाच्या वर खाल्लं, भोजनामध्ये संयम बाळगला नाही, ह्या तोंडावर जर तू संयम ठेवला नाही, तर जास्त खाल्लं तर तुला आळस येईल, तुला गुंगी येईल, तुला बेहोशी उत्पन्न होईल, तुझ्यामध्ये मद निर्माण होईल. आणि बघा जे लोक जास्त जेवण करून आले ना, ते लोक इथं जरी बसलेले असतील ना तरी त्यांचे डोळे असे असतात. बनतेजी काय बोलत आहे काही लक्ष नाही. ते मद निर्माण झालं ना जेवणामुळं, आहे की नाही? हे भोजन मतयुता नाही आहे. बघा भोजनावरती संयम ठेवायचा आहे. बुद्धाने शिकवलं. सद्धम्माचा दुसरा पाठ. पण एवढं भोजन करतो आपण, एवढं भोजन करतो, पोटाच्या वर गेलं भोजन तरी माहित नाही. बघा आपल्याला जे काही आजार होतात ना, आजार, काही लोकांना बीपी आहे, काही लोकांना शुगर आहे. बांधवांनो, हे जे आजार होतात ना, या आजारांचं मेन कारण काय आहे माहित आहे तुम्हाला? आपण भोजन मतयुता बाळगत नाही, ते कारण त्याचं. जेवणावरती संयम बाळगत नाही. येऊ द्या गोड. मग अशी आम्ही जेवायला बसलो, एक ताई आल्या, म्हणते हे काजू कतली घ्या ना, एक तरी घ्या. बाबा एक नाही, बस झालं. गुलाबजामुन पण आला, ते बर्फी पण आली, त्याच्यानंतर काय आलं, सोन पापडी पण आली. म्हटलं बाई एवढं गोड जर खाल्लं तर आम्हाला 5 तास त्या स्टेजवर बसायचं आहे. कसं बसावं बरं आम्ही? बुंदी पण होती, एवढी बुंदी, एवढी बुंदी. तर म्हणजे एवढं जर खाल्लं तर कसं बसावं आम्ही? हे बघा आम्ही कुशन मागवले. कधी कधी कमरेचा त्रास होतो, कोणाला सांगावं? कंटिन्यू गाडीचा प्रवास करतो, कंटिन्यू बसावं लागते. आमच्या करुणानं भंतेजींना तर डॉक्टरांनी धमकी दिली बघा, भंतेजी जास्त फिरू नका बरं, तुमचा तेल काय म्हणतात, तेलबोन म्हणजे ते माणसाचे त्याला माकड हाड म्हणतात, माकड हाड आहे की नाही? तुम्ही जर प्रवास कंटिन्यू ठेवला म्हणे तर एक दिवस तुम्हाला सक्तीनं बेड रेस्ट घ्यावं लागेल. पण काय करावं, धम्म प्रचार करायचा आहे, फिरावंच लागतं. कधी कधी आमचे हातपाय दुखतात, आमचे पण गुडघे दुखतात, आमची कंबर दुखते. कोणाला सांगावं बघा. म्हणून आम्ही खास करून जेवणावरती संयम बाळगतो बघा. तर असो भगवान बुद्धांनी सद्धम्माचा दुसरा पाठ शिकवला, भोजन मतयुता. हे धम्म अनुयायांनो,
सद्धम्माचं आचरण करीत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या खाण्यावरती संयम ठेवा. तुमच्या पोटाला जेवढं लागतं आवश्यक आहे तेवढंच खा. 2 घास कमी खाल्लं तरी चालेल, पण अधिकच खाऊ नका. भोजनाच्या बाबतीमध्ये भगवान बुद्ध छोटे छोटे 4 नियम शिकवतात. कारण आपण रोज जेवण करतो ना, रोज जेवण करतो. हे 4 नियम बाळगा. बुद्धाने सांगितलेले आहे 4 नियमांचं पालन करा जे लोक भोजनावरती संयम बाळगू इच्छितात. पहिलं, साधं भोजन करा. लक्षात येते तुमच्या? पहिला नियम, एक छोटा नियम आहे, जेवण करत असताना साधं भोजन करा. दुसरं, जेवण करत असताना मात्रा भोजन करा. मात्रा भोजन समजते का तुम्हाला? मात्रा जाणा, 2 घास खायचं का 3 घास खायचं, मात्रा भोजन करा. आणि तिसरं, काल भोजन करा. काल भोजन म्हणजे काय? ते तुम्ही म्हणता ना, विकाल भोजना वेरमणी, बरोबर आहे. विकाल भोजन करायचं नाही. कोणतं भोजन करायचं? काल भोजन करायचं आहे. आणि चौथं, स्मृती भोजन करा. तुम्ही नाही का त्या जेवणाच्या नंतर सोप सुपारी खाता ना, बरोबर आहे की नाही? तर जेवणाच्या नंतर तुम्ही स्मृतिवान राहा. म्हणजे दुलटी घेत बसू नका आणि बेहोशीमध्ये राहू नका. स्मृतिवान राहा, त्याला स्मृती आहार असं म्हणतात. हे 4 नियम बाळगा जीवनाच्या बाबतीमध्ये. एक, साधं भोजन करा. दुसरं, मात्रा भोजन करा. तिसरं, काल भोजन करा. आणि चौथं, स्मृतिवान भोजन करा. हे 4 नियम आहेत. भोजन मतयुक्ताचं पालन करा. भगवान बुद्ध त्या मोगलांगणकला सांगतात की हे मोगलांगणक, जेव्हा माझा धम्म अनुयायी हा शीलवान होतो, भोजनामध्ये मात्रा जाणून भोजन मतयुक्ता जाणतो, तेव्हा मी त्याला माझ्या सद्धम्मातील 3रा पाठ शिकवतो. 2 पाठ समजले? पहिला कोणता आहे? शीलवान बनणे. दुसरा, भोजन मतयुक्ता म्हणजे भोजनामध्ये मात्रा जाणणे. आणि 3रा पाठ बुद्ध शिकवतात की हे मोगलांगणक, मी माझ्या धम्म अनुयायीला सद्धम्माचा 3रा पाठ शिकवतो. मी त्याला म्हणतो की हे धम्म अनुयायी, आपल्या इंद्रियावरती संयम जाण. आपले जे 5 इंद्रिय आहेत ना, या 5 इंद्रियांवरती संयम बाळग. या 5 इंद्रियांवर काही राहू द्या ना, प्रवचन ऐका ना, हे नंतर देऊ शकता तुम्ही, डिस्टर्ब होत आहे ना. आपल्या 5 इंद्रियांवरती संयम बाळग. आपले डोळे, आपल्या डोळ्यावरती संयम ठेवा. आपलं नाक म्हणजे आपण श्वास घेतो त्याच्यावरती संयम ठेवा. आपण जे बोलतो आपल्या बोलण्यावरती संयम ठेवा. आपण जे ऐकतो त्या शब्दांवरती संयम ठेवा. आणि आपल्या या सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे? आपलं मन. या मनावर सुद्धा संयम ठेवा. याला म्हणतात इंद्रिय संवर जाणणे. म्हणजे मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्धांनी सद्धम्माचा 3रा पाठ शिकवलेला आहे. त्याला इंद्रिय संवर असं म्हणतात. आपण डोळ्याने एखादं दृश्य पाहतो बघा. समजा तुम्ही चालत आहात, चालता चालता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी एखादं वाईट दृश्य पाहिलं, तर बघा ते दृश्य पाहिल्याबरोबर तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न होतो, तुमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. किंवा जर तुम्ही एखादं चांगलं दृश्य पाहिलं तर तुमच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होतो, तुमच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होते. तर भगवान बुद्ध म्हणतात, हे धम्म अनुयायांनो, आपल्या डोळ्यावरती संयम ठेवा. वाईट दृश्य पहा किंवा चांगलं दृश्य पाहिलं तरी तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न होऊ देऊ नका. तुमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होऊ देऊ नका. आणि तुमच्या मनात लोभ, आसक्ती उत्पन्न होऊ देऊ नका. जर समजा तुम्ही तुमच्या कानाने एखादा चुकीचा शब्द ऐकला, शिवी ऐकली, एखादा चुकीचा शब्द ऐकला, लगेच चित्तामध्ये उत्पन्न होते राग, द्वेष, क्रोध. या उलट जर तुम्ही एखादा चांगला शब्द ऐकला कानाने तर काय उत्पन्न होते? आसक्ती. चांगला शब्द आहे, चांगला शब्द आहे, आसक्ती उत्पन्न होते. पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं, लोभ उत्पन्न होतो. भगवान बुद्ध म्हणतात, धम्म अनुयायांनो, आपल्या कानावर संयम ठेवा. चांगला जरी शब्द ऐकला, वाईट शब्द जरी ऐकला तरी राग उत्पन्न करू नका, त्याच्या प्रती लोभ उत्पन्न करू नका. कानावर संयम ठेवा, या तोंडावर संयम ठेवा.
तोंडावर म्हणजे काय, आपण जे बोलतो ना त्या बोलण्यावरती संयम ठेवा, या तोंडावर. बघा काही काही लोक इतकं अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात, केवळ एक शब्द जरी ऐकला मन असं छिन्न विछिन्न होऊन जाते. बघा तोंडातून निघणारे शब्द एखाद्या धारदार शस्त्रापेक्षा पण खुंखार असतात. भगवान बुद्ध म्हणतात की धम्म अनुयायींनो, आपल्या तोंडामध्ये आपल्या शब्दांचा संयम ठेवा. वाईट शब्द बोलू नका, कोणाला शिव्यावाद करू नका, कठोर वाणीने बोलू नका. या तोंडावर म्हणजे आपल्या वाणीवरती संयम ठेवा. हे जे आपले इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, तो आपले तोंड, आपली त्वचा, आपले मन, या सगळ्या इंद्रियांवरती संयम बाळग. डोळ्यावरती संयम ठेव, कानावरती संयम ठेव, नाकावर संयम ठेव, आपल्या वाणीवर संयम ठेव, आपल्या मनावर संयम ठेव. या इंद्रियांवरती संयम ठेवण्याचा पाठ भगवान बुद्ध शिकवतात. मग मोगलांगणक पुन्हा म्हणतो, म्हणजे या मोगलांगणकला पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात की हे मोगलांगणक, जेव्हा माझा धम्म अनुयायी शीलवान होतो, माझा धम्म अनुयायी हा भोजनामध्ये मात्रा जाणतो, माझा धम्म अनुयायी जेव्हा इंद्रियांवरती संयम बाळगतो, तेव्हा मी त्याला सद्धम्माचा चौथा पाठ शिकवतो. 3 सद्धम्माचे तशी समजले ना. सद्धम्माचे 3 पाठ. पहिला कोणता आहे? शीलवान होणे. दुसरा भोजनामध्ये मात्रा जाणणे. तिसरा आपल्या इंद्रियांवरती संयम ठेवणे. भगवान बुद्ध सद्धम्माचा चौथा पाठ शिकवतात. मग भगवान बुद्ध त्या मोगलांगणकला सांगतात की हे मोगलांगणक, मी माझ्या धम्म अनुयायीला सद्धम्माचा चौथा पाठ शिकवतो. मी त्याला म्हणतो की हे धम्म अनुयायी, आपल्या जीवनामध्ये स्मृतिमान बनण्याचा प्रयत्न कर. सद्धम्माचा चौथा पाठ आहे कोणता? स्मृतिमान बनणे. मग बुद्ध शिकवतात, बघा चालताना तुम्ही जाणा, चालताना मी चालत आहे. बोलताना स्मृतिमान राहा, मी बोलत आहे. खाताना स्मृतिमान राहा, मी खात आहे. चालताना, बोलताना, खाताना, पिताना, प्रत्येक कर्म करताना तुम्ही स्मृतिमान राहिलं पाहिजे. एवढं स्मृतिमान की अगदी श्वास येत आहे आणि श्वास जात आहे, एवढं क्षणापर्यंत तुम्ही स्मृतिमान राहिलं पाहिजे. बघा लोक, आम्ही काही काही पाहतो लोकांना, इकडे हातामध्ये मोबाईल आहे आणि भंतेजीकडे लक्ष आहे, भंतेजी काय सांगत आहेत काही लक्ष नाहीये, सगळं लक्ष मोबाईल मध्ये आहे. स्मृतिमान नाहीये, सगळं लक्ष मोबाईल मध्ये आहे आणि त्यामुळे भंतेजी काय सांगत आहेत त्यांच्याकडे लक्षच नाहीये. इतकी सद्धम्माची देशना सुरू आहे आणि आपलं लक्ष पूर्ण विचलित झालेलं आहे. बघा कारण काय बरं? कारण आपण स्मृतिमान नाही. सद्धम्माचा चौथा पाठ आपण ग्रहण केलेला नाहीये आणि स्मृती भंश झाल्यामुळे, स्मृतीहीन झाल्यामुळे जरी आपण या मंडपामध्ये बसलेलो असलो तरी सुद्धा जे जे तुम्ही भंतेकडून ऐकत आहात ना, ते तुमच्या कानापर्यंत येतात शब्द, पण तुमच्या मनावर घात करत नाही, तुमच्या मनापर्यंत पोहोचत नाही, तुमचं मन प्रभावित करत नाही. का बरं? तुम्ही स्मृतिमान नाही आहे. भगवान बुद्धाने तुम्हाला स्मृतिमान पण शिकवलेलं आहे. चालताना स्मृतिमान राहा की मी चालत आहे, जाना. बोलताना स्मृतिमान राहा की मी बोलत आहे. पर बघा लोक बोलतात, काही पण पटकन बोलून जातात आणि नंतर म्हणतात अरे यार माफ कर, म्हणते यार चुकून बोललो म्हणतात, चुकून बोललो म्हणतात ना, असं रागामध्ये बोललो म्हणतात, चुकून माफ कर म्हणतात. स्मृतिमान नाहीत आपण. बोलण्यावरती आपल्याला संयम नाहीये कारण आपण स्मृतिमान नाहीये. बांधवांनो, सद्धम्माचा चौथा पाठ ग्रहण करा, अत्यंत महत्वाचा आहे. आपलं दैनंदिन जीवन जगत असताना, प्रत्येक कर्म करत असताना तुम्ही स्मृतिमान राहिलं पाहिजे. झाडू मारताना स्मृतिमान राहिलं पाहिजे. झाडू मारताना झाडू मारणं सुरू आहे आणि खांदा असा मोबाईलवर बोलता 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 पडला मोबाईल खाली. मोबाईलवर बोलता बोलता बाथरूम मध्ये चाललो आपण, बकेट भरला, मोबाईल पडला त्या बकेटीमध्ये, अर पडला म्हणते मोबाईल. झाडू मारताना स्मृतिमान राहा, स्वयंपाक करताना स्मृतिमान राहा, भांडे धुताना स्मृतिमान राहा आणि भाकर बनवताना पण स्मृतिमान राहा. तर भाकरीच्या ऐवजी जाईल तुमचा हात त्या तावावर, होईल सगळं.
असं नाही झालं पाहिजे. स्मूर्तिमान राहा. भगवान बुद्ध त्या मोगलान गणकला शिकवतात की हे मोगलान गणक, मी माझ्या धम्म अनुयायीला सद्धम्माचा हा 4था पाठ शिकवतो. मी त्याला स्मूर्तिमान बनवतो. तो स्मूर्तिमान बनतो. त्याच्यानंतर भगवान बुद्ध त्याला शिकवतात, त्या मोगलान गणकला सांगतात की हे मोगलान गणक, जेव्हा माझा धम्म अनुयायी स्मूर्तिमान बनतो तेव्हा मी त्याला माझ्या सद्धम्माचा 5वा पाठ शिकवतो. 5वा पाठ, 4 पाठ समजले ना? पुन्हा पुन्हा रिव्हिजन करतोय तुम्हाला. नंतर पुढे पाठ आणि मागं सगळं सपाटच. असं नाही झालं पाहिजे. पहिला पाठ कोणता आहे? शीलवान बनणे. दुसरा भोजनामध्ये मात्रा जरी भोजन मत जुता. तिसरा इंद्रियांवरती संयम जाणणे. आणि 4था स्मूर्तिमान होऊन जीवन जगणे, स्मूर्तिमान राहणे. 4 सद्धम्माचे 4 पाठ आहेत. पुढे भगवान बुद्ध सांगतात की हे मोगलान गणक, जेव्हा माझा धम्म अनुयायी हा सगळा अनुयायी शीलवान होतो, भोजनामध्ये मात्रा जाणतो, इंद्रियांवरती संयम जाणतो आणि स्मूर्तिमान बनतो, तेव्हा मी त्याला सद्धम्माचा 5वा पाठ शिकवतो. मी त्याला म्हणतो की हे धम्म अनुयायी, एखाद्या निवांत ठिकाणी जा, ज्या ठिकाणी एकांत आहे, कोणती अडचण नाहीये, अशा निवांत ठिकाणी जा. त्या ठिकाणी जाऊन शांत चित्ताने बस. अशी मांडी घाल, पाठीचा कणा सरळ कर, डाव्या हातावरती उजवा हात ठेव, डोळे बंद कर, आपल्या शरीराला शांत कर. आपलं शरीर शांत झाल्यानंतर आपला जो श्वास आहे, येणारा आणि जाणारा, येणारा आणि जाणारा जो श्वास आहे, त्या श्वासावरती आपलं लक्ष केंद्रित कर. असं मी त्याला सद्धम्माचा 5वा पाठ शिकवतो. भगवान बुद्ध विपश्यना शिकवतात. सद्धम्माचा 5वा पाठ आहे विपश्यना. तर तो धम्मोने काय करतो? मग एकांत ठिकाणी जातो, त्या ठिकाणी बसतो, पाठीचा कणा सरळ करतो, डाव्या हातावरती उजवा हात ठेवतो, डोळे बंद करतो. शरीर एकदम शांत झाल्यानंतर केवळ आपल्या या श्वासाला जाणतो. बघा, येणारा जाणारा श्वास. श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, श्वास जात आहे. फक्त जाणतो की श्वास येत आहे, श्वास जात आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी ध्यान शिबिर केलेलं आहे? किती लोकांनी केले विपश्यना शिबिर? वा वा, साधू. तुमच्या सर्वांसाठी साधुवाद आहे. कारण बुद्धाचा खरा प्रॅक्टिकल सद्धम्म ह्यामध्येच आहे. हे तर केवळ थेअरी आहे हो. हे आम्ही तर प्रवचन करणं, तुमचं प्रवचन ऐकणं, पुस्तक वाचणं ही फक्त थेअरी आहे. पण प्रत्यक्ष बुद्धाचा धम्म हा विपश्यनेमध्ये आहे, ध्यान साधनेमध्ये आहे. जोपर्यंत तो धम्म अनुयायी ध्यान साधना करणार नाही, तोपर्यंत धम्माचा प्रत्यक्ष लाभ त्याला होत नाही. बघा, बाकी तर सगळं थेअरी आहे. थेअरी पण महत्वाची आहे, पण थेअरीच्या नंतर प्रॅक्टिकल करा. बुद्धानं हे विपश्यना शिकवलेली आहे. तर भगवान बुद्ध त्या धम्म अनुयायीला विपश्यना शिकवतात. या श्वासावर, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करता 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 भगवान बुद्ध त्याला पස්සना शिकवतात. तर बुद्ध त्याला कायानुपස්සना शिकवतात. कायानुपස්සना म्हणजे काय? आपली जी काया आहे, या कायेला जाणतात. आपली काया, आपल्या कायेला जाणणं म्हणजे कायानुपස්සना शिकवतात. त्यानंतर या कायेवरती उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत, वेदना म्हणजे काय? संवेदना. त्या संवेदनाला जाणणं शिकवतात. त्याला वेदनानुपස්සना म्हणतात. त्यानंतर आपलं जे चित्त आहे, या चित्तामध्ये जे जे काही स्कंध उत्पन्न होतात, जे जे काही विचार उत्पन्न होतात, त्याला जाणणं शिकवतात. त्याला चित्तानुपස්සना असं म्हणतात. आणि शरीर आणि मन, शरीर आणि मन यांच्यामध्ये जे काही पारस्परिक संबंध आहेत आणि त्या पारस्परिक संबंधामधून जे काही धर्म उत्पन्न होतात, त्या धर्माला जाणणं शिकवतात. त्याला म्हणतात धर्मानुपස්සना. म्हणजे शरीराचा मनावर काय परिणाम होतो, आपल्या मनाचा या शरीरावर काय परिणाम होतो, याला जाणणं म्हणजे धर्मानुपස්සना. याला म्हणतात
कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धर्मानुपස්සना, ही अशा प्रकारची विपश्यना भगवान बुद्ध शिकवतात. आणि सरते शेवटी मग भगवान बुद्ध त्या मोगलान गणकला सांगतात की हे मोगलान गणक, हे मोगलान, जेव्हा माझा धम्म अनुयायी या सद्धम्माच्या या 5ही पाठांमध्ये निपुण होतो, या 5ही पाठांमध्ये संपन्न होतो, तेव्हा त्या धम्म अनुयायीला ज्या खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीचा मार्ग असतो ते धम्मत्व त्या धम्म अनुयायीला प्राप्त होत असते. जसं तुमच्या जातीमध्ये ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होते, अगदी त्याचप्रमाणे या 5 पाठांचं, या 5 तत्वांचं आचरण करता 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 तो धम्म अनुयायी आपल्या जीवनामध्ये धम्माचं फळ प्राप्त करतो. तो मोगलान गणक भगवान बुद्धाचे सगळं प्रवचन ऐकत होता. मग तो मोगलान गणक पुन्हा भगवान बुद्धांना विचारतो की भगवान, तुम्ही तर महाकारुणिक आहात, सर्वांवरती तुमची सारखी अनुकंपा आहे. गरीब आहे म्हणून त्याला कमी उपदेश करायचा, श्रीमंत आहे म्हणून त्याला जास्त उपदेश करायचा, असं तर तुम्ही करत नाही. आलेल्या सर्व लोकांना सारखा उपदेश करता. भगवान तुम्ही तर महाकारुणिक आहात. मग भगवान तुम्ही जो काही उपदेश करता तर तुमचा उपदेश ग्रहण केल्यानंतर सगळेच उपासक दुःखमुक्त होतात का? हो, सगळ्याच उपासिका दुःखमुक्त होतात का? सगळेच भिक्षू दुःखमुक्त होतात का? सगळ्याच्या सगळ्या भिक्षुणी दुःखमुक्त होतात का? तर बघा भगवान बुद्ध काय म्हणतात की अरे मोगलान, मी तर सर्वांना सारखं शिकवतो, कोणाला कमी आणि कोणाला जास्त असं तर शिकवत नाही, सर्वांना सारखं शिकवतो. परंतु काही जे धम्म अनुयायी असतात ते दुःखमुक्तीचं फळ प्राप्त करतात. काही जे धम्म अनुयायी असतात ते त्या दुःखमुक्तीच्या सद्धम्माच्या मार्गावरती आरूढ होतात. आणि काही जे धम्म अनुयायी असतात त्यांना काहीच समजत नाही, जे ज्या ठिकाणी असतात ते तिथेच राहतात, त्यांना काहीही फळ प्राप्त होत नाही. तो मोगलान गणक पुन्हा भगवान बुद्धांना विचारतो की भगवान, असं का होते बरं? तुम्ही जर दुःखमुक्तीचा उपदेश करता तर सगळे दुःखमुक्त झाले पाहिजे ना, असं तर होत नाही भगवान. काही दुःखमुक्त होतात, काही दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ होतात, तर काही कुठे जात नाही, जिथं आहे जैसे ते राहतात, काही समजत नाही. बघा भगवान, असं का होते बरं? बघा भगवान बुद्ध त्याला काय उदाहरण देतात, मोगलान मला एक उत्तर दे. मोगलान म्हणतो ठीक आहे भगवान विचारा. तर भगवान बुद्ध म्हणतात मोगलान, तुला राजगृहाचा रस्ता माहित आहे का? तर मोगलान म्हणाला की हो, मला राजगृहाचा रस्ता माहित आहे. मग भगवान म्हणतात की अरे मोगलान, जर तुला एखाद्या पथिकाने राजगृहाचा रस्ता विचारला तर तू त्याला काय सांगशील? तो मोगलान म्हणाला की भगवान सोपं आहे, मला जर कोणी विचारलं की राजगृहाचा रस्ता कसा आहे तर मी त्याला सांगेल इथून 100 मैल तू सरळ सरळ जा, इथून तू डावीकडे वळ, इथून तुला एक नदी दिसेल, ती नदी पार कर, तिथून 50 मैल आणखी पुढे जा, तिथून तू उजवीकडे वळ, तिथं तुला मोठं वण दिसेल, ते वनाला पार करून जा, पुढे तुला राजगृह मिळेल, असं मी त्याला सांगेल भगवान. तर भगवान म्हणतात की मोगलान, तू त्याला ज्याप्रमाणे रस्ता सांगितला, जर तो पथिक तू सांगितलेल्या रस्त्याने गेला नाही तर तो राजगृहाला पोहोचेल का? तर तो मोगलान म्हणाला कसं शक्य होईल भगवान, मी तर त्याला रस्ता बरोबर सांगितला. आता हे त्याचं काम आहे की मी जो रस्ता सांगितला त्या रस्त्याने त्याने बरोबर जायचं, आणि तो जर बरोबर केला तर तो राजगृहाला पोहोचेल. भगवान, तो जर राजगृहाला पोहोचला नाही तर याच्यामध्ये माझी काहीच चूक नाही भगवान, मी तर त्याला बरोबर सांगितलं. तर भगवान म्हणतात मोगलान, अगदी याच प्रमाणे मी सुद्धा माझ्या धम्म अनुयायांना बरोबर रस्ता दाखवतो.
मी माझ्या धम्म अनुयायीला बरोबर रस्ता दाखवतो, परंतु काही जण हे त्या धम्माला बरोबर समजून घेतात, तर त्या मार्गाने जातात आणि दुःखमुक्त होतात. काही लोकांना थोडासा मार्ग समजतो, त्या मार्गावर ते आरूढ होतात. तर काही लोक असे आहेत की त्यांना कितीही सांगा, कितीही समजून सांगा, त्यांना काही समजत नाही. जे तिथं असतात ते तिथंच राहतात, जैसे ते अगदी त्याप्रमाणे. हे मोकलान, मी केवळ मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही आहे. मी फक्त मार्ग दाखवतो, मी मोक्ष देऊ शकत नाही. मोक्ष म्हणजे ते आत्म्याचा नाही बरं, निर्वाण प्राप्तीचा, निब्बाण प्राप्तीचा. अगदी भगवान बुद्ध तसंच सांगतात की हे मोकलान, मी सुद्धा केवळ मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही आहे. बुद्धाने सांगितलेल्या त्या मार्गाने जाण्याचं काम हे ज्याचं त्याचं आहे. बघा इथे तुमच्यामध्ये काही लोक शिक्षक असतील ना, आहे का कोणी शिक्षक? कोणी शिक्षक असतील बघा. जसा एक शिक्षक त्याच्या वर्गामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं शिकवतो, परंतु सगळेचे सगळे विद्यार्थी पास होतात का? काही विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास होतात आणि काही विद्यार्थी चांगल्या मार्गाने नापास होतात. तर बघा काही काही विद्यार्थी मायबाप येतात, त्या शिक्षकाला भांडतात. बघा तुम्ही शिकवलंच नाही होता बरोबर, तुम्ही बरोबर शिकवलंच नाही. अरे विचार करा ना, तर दुसरे विद्यार्थी बघा ते तर पास झाले, तुमचा पोरगा पास झाला नाही, असं कसं झालं? अरे तुमच्या विद्यार्थ्यानं अभ्यासच केला नाही. मास्तरनं जे शिकवलं घरी गेल्यानंतर त्याचं रिव्हिजन करावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याला पुन्हा पुन्हा चिंतन करावं लागतं. तुमच्या पोरांनी चिंतनच केले नाही, अभ्यासच केला नाही, तर तुमचा विद्यार्थी कसा काय पास होईल? भगवान बुद्ध सुद्धा असे शिक्षक आहेत. बुद्धाने जो सद्धम्म आपल्याला शिकवला, त्या सद्धम्माला खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या सद्धम्माचं प्रत्येक तत्व त्याचं पुन्हा 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 चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बांधवांनो. कारण धम्म आचरण करणारा हा या जीवनात पण सुखी होतो आणि मृत्यूच्या नंतरही तो सुगतीला प्राप्त करतो. हे बुद्धाचं वचन आहे. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. धम्मचारी, धम्माचं चांगलं आचरण करा, धम्माचं दुराचरण करू नका, धम्माची हेळसांड करू नका, चांगलं आचरण करा. आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये धम्माला समजून घेतो, धम्माचं पुन्हा पुन्हा चिंतन करतो आणि खूप चांगलं आचरण करतो, असा जो धम्मचारी आहे तो सुखाला प्राप्त करतो. धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. धम्मचारी सुखं सेती, सेती म्हणजे झोपणे, विहार करणे. धम्माचं आचरण करणारा या जीवनात सुखाने विहार करतो आणि मृत्यूच्या नंतरही त्याला सुगतीचा लाभ होतो. बघा एवढा धम्म महान आहे. म्हणून बुद्धाने शिकवलेल्या या सद्धम्माच्या या 5 तत्वाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रामुख्याने अंगीकार करा, विसरू नका, पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. विसरावलं तुम्ही? विसरले का? विचारू का पुन्हा? सांगा बरं, सद्धम्माचे 5 तत्व कोणते आहेत? पहिलं शीलवान बनायचं आपल्याला. सद्धम्माच्या आचरणातले हे 5 तत्व आहेत. पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा, नाही तर नापास व्हाल. बरं तुम्ही आम्हालाच बघा की भंतेजीने बरोबर शिकवलं नाही, सर्वांना जीव तोडू तोडू शिकवतो. बघा आमच्या करुणानंद भंतेचे सगळा आवाज बसून जाते, पुन्हा आवाजच निघत नाही, तो जीव तोडू तोडू शिकवतात. काही काही लोकांना समजतं, काही काही लोकांच्या वरून निघून जातं. बघा असं होऊ नये. पहिलं तत्व कोणतं आहे? सद्धम्माचं पहिलं तत्व शीलवान बनण्याचा प्रयत्न करा. सद्धम्माचं दुसरं तत्व जेवणावर खाण्यावरती संयम ठेवा, भोजन मतयुता बाळगा. तिसरं तत्व इंद्रिय संवर जाणा, आपले डोळे, कान, नाक, जीभ
तोंड आपलं मन या इंद्रियांवरती संयम ठेवा. चौथं, स्मृतिमान बना. चालताना, बोलताना, खाताना, पिताना प्रत्येक क्षणाला स्मृतिमान राहा. आणि पाचवं तत्व, विपश्यना करा, ध्यान साधना करा. कारण तो खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक धम्म आहे. विपश्यना करा. सद्धम्माची ही 5 तत्वे आहेत. या 5 तत्वांना खूप चांगल्या प्रकारे पुन्हा पुन्हा समजून घ्यावं, त्याचं चिंतन मनन करावं, मेडिटेशन करावं आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या 5ही तत्वांचा अंगीकार करावा, धम्माचं आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. आजच्या या मंगलमय क्षणी मी पुनश्च एकदा आपल्या सर्व उपासक आणि उपासिकांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो. या जाहीर धम्मदेसनेच्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या उपासक उपासिकांनी पुढाकार घेतला, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दान पुण्य करून सहकार्य केलं, त्या सर्व दानदायक दानदायिका त्या सर्वांप्रती भिक्खू संघाच्या वतीने पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल.